पण असे काही आहेत तुमच्याकडे, तुम्ही म्हणतात आमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला, असे कोणी प्रयत्न केले? अनेक लोकांचं मधून मधून निरोप येत असतात की साहेब इथे काही जमलं नाही तर परत तुमच्याकडेच, साहेब हे जूनपर्यंतच आहे, परत तुमच्याकडे. माहिती आहे तुम्हाला मिंदे गटाचं जूनपर्यंतच आहे. जे गेलेले आहेत, ज्यांनी पक्षविरोधी कारवाई ह्या गद्दारीमध्ये केली, ज्यांनी महाराष्ट्राला धोका दिला, ज्यांच्यामुळे सगळे उद्योग गुजरातला गेले, ज्यांच्या सरकारमुळे महिलांवर अत्याचार वाढायला लागले, त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दरवाजे बंद आहेत. असे किती लोक तुमच्या संपर्कात आहेत? अनेक आहेत. कारण आता त्यांना कळायला लागले की त्यांचं VRS सारखंच झालं. तर पुढे खोके घेतले, धोके दिले, पण पुढे काय? आणि आता आपण पाहिलं असेल मिंदे गटामध्ये पण भाजपने जे उमेदवार बदलायला सांगितले, एक तर अशा ताई आहेत ज्यांना 5 वेळा उद्धव साहेबांनी खासदार बनवलं. तिथे राखी बिखी बांधून सगळं झालं, पण तिकीट काही मिळेना. उलटा ITने जाऊन मला वाटतं त्यांचे हे जप्त करून टाकले, जी काही संपत्ती होती. असे अनेक लोक आहेत ज्यांना तिथे जाऊन काहीच मिळालं नाही. त्या संपर्कात होते मधल्या काळात भावना गवळी? नाही, बघा कोण होतं कोण नाही मला ह्या डिटेलमध्ये जायचं नाहीये. पण आपण पाहिलं असेल तसं रामटेक बदललं गेलं, अनेक सीट तशा बदलल्या गेल्या. भाजपचं असेल किंवा मिंदे गटाचं आहे, ब्रीद वाक्य एकच आहे, ज्यांनी दिली आम्हाला साथ त्यांचाच केला आम्ही घात. आता मुंबईत बघा ना, गोपाळ शेट्टीजी देशभरातून सर्वात जास्ती लीड घेऊन जिंकून येणारे उमेदवार होते 2 वेळा. त्याच्या आधी अनेक वेळा नगरसेवक म्हणून जिंकलेले आहेत, खूप वेगळ्या स्तरावर काम केलेलं आहे. एका मिनिटात बदललं. भाजपचे अनेक कार्यकर्ते असे मी मोजून दाखवू शकतो ज्यांनी मूळ भाजप, वाजपेयी साहेबांची जी भाजप होती, अडवाणी साहेबांची भाजप होती, मुंडे साहेबांची भाजप होती, महाजन साहेबांची भाजप होती, त्यांच्यासोबत ज्यांनी आम्ही काम केलेलं आहे, ते अनेक कार्यकर्ते ह्या सरकारमध्ये कुठे स्थान आहे? ना केंद्रात आहे ना राज्य सरकारमध्ये.